नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो, स्वातीज हॅपी किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मस्त चमचमीत मटण बिर्याणी व झणझणीत मटणाचा रस्सा अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मटण कसे व किती शिजवायचे, त्याच पद्धतीने भात किती शिजवायचा याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या सर्व शंका दूर होतील। आज आपण मटण बिर्याणीची संपूर्ण थाळी कशी करायची ते पाहणार आहोत। अगदी छोट्या छोट्या टिप्स मी इथे सांगणार आहे, तरी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 1.25 किलो मटण अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 1 किलो मटण आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत व 250 ग्रॅम मटण आपण रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत। भात बनवण्यासाठी मी येथे लांब दाण्याचा बासमती तांदूळ वापरलेला आहे। हे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकताय हे थोडे लांब व जाड असे तांदूळ असतात। हे तांदूळ आपल्याला आता 2 वेळा अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 1 किलो मटणासाठी मी येथे समप्रमाणात 1 किलो तांदूळ वापरलेले आहेत। हे प्रमाण अगदी योग्य आहे। तांदूळ 2 वेळा मी अगदी स्वच्छ धुवून घेत आहे। आता यातील सर्व पाणी मी काढणार आहे व त्यामध्ये दुसरे पाणी घालून मी हे तांदूळ अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। तांदूळ पाण्यामध्ये फक्त अर्ध्या तासच आपल्याला भिजत ठेवायचे आहे। त्यापेक्षा जास्त भिजवले तर भात जास्त मऊ होतो, त्यामुळे फक्त अर्धा तास हे तांदूळ आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत। यावरती प्लेट झाकून हे तांदूळ मी आता बाजूला ठेवत आहे। आता आपण इथे मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत व ते अशा पद्धतीने बारीक व उभे चिरून घेत आहे। सर्व कांदे माझे इथे चिरून झालेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। हा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, त्यामुळे तो आपल्याला पातळ असा चिरून घ्यायचा आहे। एका कढईमध्ये मी 3 ते 4 मोठे चमचे तेल घालत आहे व सुरुवातीला मी यामध्ये 20 ते 25 काजू पाकळ्या अगदी मंद आचेवर हलका रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय असा रंग आल्यानंतर आपल्याला काजू लगेचच काढून घ्यायचे आहेत। आता याच तेलामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे व हा कांदा आपल्याला सुरुवातीला मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचा आहे व त्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे व कांद्याला अगदी तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला सतत अधूनमधून चमच्याने परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो करपणार नाही व खाली लागणारही नाही। कांद्याला अगदी छान कलर आलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अगदी अशाच रंगाचा कांदा होईपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे, यापेक्षा जास्त आपल्याला तो भाजायचा नाही। आता हा सर्व कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। सुरुवातीला हा कांदा आपल्याला थोडा मऊ वाटतो, परंतु गार झाल्यानंतर हा कांदा अगदी कुरकुरीत होतो। बिर्याणीसाठी जे 1 किलो मटण घेतलेले आहे ते मी एका मोठ्या कढईमध्ये काढून घेत आहे। आता यासाठी लागणारा मसाला पाहू। येथे मी 20 ते 25 लसूण पाकळ्या व 2 इंच आले बिर्याणीसाठी व 10-12 लसूण पाकळ्या व 1 इंच आले रश्श्यासाठी घेतलेले आहे। एक मध्यम आकाराची बाऊल होईल इतकी पुदिन्याची पाने मी घेतलेली आहेत। तसेच बिर्याणी बनवताना मटणाला आपण जो मसाला वापरणार आहे तो मसाला मी अशा पद्धतीने वाटीमध्ये काढून घेतलेला आहे, जेणेकरून आपली गडबड होणार नाही। येथे मी 250 ग्रॅम दही घेतलेले आहे, अर्धा बाऊल बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याचे पाने देखील मी येथे बारीक करून घेतलेले आहेत, आले व लसूण पेस्ट, फ्राय केलेला कांदा, हे सर्व मी एकत्र करून ठेवलेले आहे। आता हा मसाला आपल्याला एक एक करून मटणाला लावून घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपण मटणाला दही लावून घ्यायचे आहे। मी येथे 300 ग्रॅम दही वापरलेले आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने मी यामध्ये घालून घेतलेली आहेत। आता यामध्ये मी आले व लसूण यांची पेस्ट टाकत आहे। यानंतर 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, लाल तिखट तुम्ही 2 चमचे वापरले तरी देखील चालेल, अर्धा चमचा हळद, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा मीठ
मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता। त्याच पद्धतीने हा फ्राय केलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। यातील 25% कांदा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे व राहिलेला सर्व कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। सर्व कांदा मी येथे टाकून घेतलेला आहे। कांदा गार झाल्यानंतर अगदी कुरकुरीत झालेला आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला मटणाला अगदी छान लावून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हाताचा वापर करूनच मी हे सगळे मिश्रण एकजीव करून घेत आहे। तुम्ही चमच्याने केले तरी देखील चालेल। अशा पद्धतीने हा सर्व मसाला मी अगदी छान मटणाला लावून घेतलेला आहे। आता कांदा तळून जे तेल राहिलेले आहे त्यातील थोडे तेल मी यामध्ये टाकलेले आहे। त्याचबरोबर येथे मी 2 चमचे तूप देखील टाकणार आहे। तुपाने बिर्याणीला अगदी छान टेस्ट येते, त्यामुळे येथे मी 2 चमचे तूप टाकत आहे। पुन्हा हे सर्व मिश्रण मी अगदी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे व त्यावरती प्लेट झाकून मी हे मटण 1 तासासाठी मुरवत ठेवणार आहे। तुम्ही हे मटण रात्रभर देखील मुरवत ठेवू शकता। तुम्ही रात्रभर मटण मुरवत ठेवणार असाल तर ते तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावे लागेल। अर्धा तास झालेला आहे। मी आता हे तांदूळ पाण्यातून काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकताय अगदी व्यवस्थित तांदूळ भिजलेला आहे। आता आपण रस्सा कसा करायचा हे पाहूया। रश्श्यासाठी जे मी 250 ग्रॅम मटण घेतले होते ते देखील मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहे व त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद व 1 चमचा मीठ टाकून ते अगदी मटणाला छान लावून घेत आहे। कुकरमध्ये मी हे मटण शिजवून घेणार आहे। यासाठी मी 1.5 मोठे चमचे तेल कुकरमध्ये घातलेले आहे। तेल छान तापल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले 2 मोठे कांदे मी यामध्ये टाकलेले आहेत। कांदा अगदी छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। कांदा अगदी छान भाजलेला आहे। आता यामध्ये मी लसूण व आले यांची पेस्ट टाकून घेत आहे। सुरुवातीलाच कांदा टाकण्यापूर्वी जर आपण लसूण व आले यांची पेस्ट टाकली तर ती खाली लागते, म्हणून कांदा भाजून झाल्यानंतरच आपल्याला लसूण व आले यांची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे व ती छान परतून घ्यायची आहे। आता मी या कांद्यामध्ये हळद व मीठ लावलेले मटण टाकून घेत आहे। आता हे आपल्याला अगदी छान परतून घ्यायचे आहे। थोड्या वेळानंतर याला थोडे पाणी सुटते। पाणी सुटेपर्यंत हे आपल्याला अगदी छान परतून घ्यायचे आहे। आता यावरती मी एक खोलगट ताट ठेवलेले आहे व त्यावरती मी पाणी घालत आहे। हे पाणी थोड्या वेळाने गरम होते। हे गरम झालेले पाणीच आपल्याला या मटणामध्ये घालायचे आहे। मिठामुळे मटणाला अंगचेच पाणी सुटलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। आता यामध्ये मी ताटातील सर्व पाणी टाकत आहे। त्याच पद्धतीने मी दुसरे पाणी येथे थोडे गरम केलेले आहे। आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढे गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। याला छान उकळी आली की कुकरचे टोपण बंद करून 2 शिट्ट्या करून मटण शिजवून घ्यायचे आहे। माझ्या कुकरमध्ये 2 शिट्टीमध्ये मटण अगदी छान शिजते। तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार 2 किंवा 3 शिट्ट्या देखील देऊ शकताय। आता येथे रस्सा बनवण्यासाठी लागणारा मसाला मी तयार करून घेत आहे। एका पातेल्यामध्ये मी 1 चमचे जिरे घातलेले आहेत। त्यानंतर 1 दालचिनीचा तुकडा व 3 ते 4 लवंगा मी यामध्ये घातलेले आहेत व मंद आचेवर अगदी 1 मिनिटभर हे मी भाजून घेत आहे। त्यानंतर येथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत। तीळ भाजत आले की ते अशा पद्धतीने उडू लागतात। अशा पद्धतीने खमंग वास येईपर्यंत तीळ आपल्याला अगदी छान भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकताय अगदी छान तीळ भाजलेले आहेत। आता येथे मी अर्धी वाटी वाळलेले खोबरे छान खिसून घेतलेले आहे व हे खोबरे आपल्याला अगदी छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। 1-2 मिनिटामध्ये खोबऱ्याचा रंग असा बदलतो, त्यावेळी खोबरे भाजले असे समजावे। खोबऱ्याला अगदी छान रंग आलेला आहे। खोबरे अतिशय छान भाजलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। आता याच पातेल्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेले आहे व 2 कांदे अगदी मोठे मोठे चिरून मी या तेलामध्ये टाकलेले आहेत। कांद्याचा रंग थोडा बदललेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। आता मी यामध्ये 1 टोमॅटो उभा चिरून टाकलेला आहे। कांदे व टोमॅटो मोठे असले तर काही हरकत नाही, कारण याची आपल्याला मिक्सरमधून पेस्टच करून घ्यायची आहे। टोमॅटो थोडा भाजल्यानंतर आपल्याला या पातेल्यावरती प्लेट झाकायची आहे व कांदा व टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला अगदी छान भाजून घ्यायचे आहे। सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, लवंग, दालचिनी, भाजलेले खोबरे
त्याच पद्धतीने लसूण व आले आणि कोथिंबीर याची एकत्रित पेस्ट करून घेणार आहे। हे वाटण अगदी छान बारीक झालेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। आता हा मसाला मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे व त्यामध्ये हा शिजलेला कांदा व टोमॅटो आपल्याला थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचा आहे। हा कांदा व टोमॅटो भाजण्यासाठी मला एकूण 5 ते 7 मिनिटांचा कालावधी लागला। कांदा व टोमॅटो पूर्णपणे थंड झालेला आहे। आता तो देखील मी बारीक करून घेत आहे। कांदा व टोमॅटो अशा पद्धतीने रश्यामध्ये घातल्यामुळे रस्सा अगदी छान दाटसर होतो। 1 तास झालेला आहे। मसाल्यामध्ये मटण अगदी छान मुरलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। आता हे सर्व मटण मी एका जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे। या पातेल्यामध्येच आपल्याला बिर्याणी करायची आहे, त्यामुळे हे पातेले आपल्याला जाड बुडाचेच घ्यायचे आहे। आता हे पातेले मी गॅसवर ठेवत आहे व मोठा गॅस करून 4 ते 5 मिनिटे मी हे अगदी छान परतून घेणार आहे। मस्तच याला खूप छान तेल सुटलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत। दर 2-3 मिनिटांनी हे मटण आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते पातेल्याला लागणार नाही। आता यावरती प्लेट झाकून मी हे मटण मंद आचेवर अर्धा तास शिजवून घेणार आहे। हे मटण शिजण्यासाठी आपल्याला वरून एक्स्ट्रा पाणी घालायचे नाही। आपण या मटणाला जे दही व मीठ लावलेले आहे त्यामुळेच या मटणाला पाणी सुटते व त्यामध्येच हे मटण अगदी छान शिजते। कोवळे मटण असेल तर 20 ते 25 मिनिटामध्ये मटण अगदी छान शिजते व मटण जर थोडे जून असेल तर ते शिजण्यासाठी 30 ते 35 मिनिटांचा कालावधी लागतो। पाण्याला छान उकळी आल्यानंतर मी यामध्ये 3 ते 4 छोटे दालचिनीचे तुकडे टाकत आहे। यानंतर मी यामध्ये 2 चक्रीफूल टाकत आहे। तसेच आता यामध्ये मी 5 ते 6 लवंगा टाकलेल्या आहेत। आता मी यामध्ये 6-7 हिरव्या वेलच्या टाकत आहे। 5 ते 6 तमालपत्रे व 1 चमचा जिरे मी आता यामध्ये टाकलेले आहेत। जिरे टाकल्यामुळे पाण्याचा रंग हळूहळू बदलत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। त्याचबरोबर यामध्ये मी 6 ते 7 पुदिन्याची पाने व 4 चमचे होतील इतके मीठ टाकलेले आहे व आता मी यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकत आहे। लिंबूमुळे भात अगदी छान मोकळा होतो। आपण नेहमीचा भात करण्यासाठी जितके मीठ वापरतो त्यापेक्षा 2 पटीने मीठ यामध्ये आपल्याला वापरायचे आहे, कारण जास्तीचे मीठ या पाण्यामध्ये तसे शिल्लक राहते। त्यामुळे आपण नेहमीच्या भातापेक्षा 1.5 ते 2 पटीने मीठ टाकायचे आहे। पाण्याला पुन्हा छान उकळी येऊ द्यायची आहे व 10 मिनिटे हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हा तांदूळ आपल्याला फक्त 70% शिजेल इतका शिजवायचा आहे, त्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही। अधूनमधून आपल्याला मटण चेक करायचे आहे व ते चमच्याने छान परतून घ्यायचे आहे। मटणाला अगदी छान पाणी सुटलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। याच पाण्यामध्ये मटण अगदी छान शिजते। मटण अजून शिजलेले नाही, त्यामुळे प्लेट झाकून मी आणखीन थोडा वेळ हे शिजवून घेणार आहे। आता आपण रस्सा कसा करायचा ते पाहूया। आता एका पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेले आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी बारीक केलेला मसाला टाकून घेतलेला आहे। यामध्ये मी कांदा व टोमॅटो यांची पेस्ट देखील टाकून घेतलेली आहे। मंद आचेवर अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला मी अगदी छान परतून घेणार आहे। तुम्ही पाहू शकताय मसाल्याला अगदी छान तेल सुटलेले आहे। आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे। तुम्हाला तिखट किती आवडते यावरून तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। अधूनमधून आपल्याला भात किती शिजला आहे हे चेक करायचे आहे। भात बऱ्यापैकी शिजत आलेला आहे। कुकर देखील थंड झालेला आहे। यातील मटण देखील अगदी छान शिजलेले आहे। 2 शिट्टीमध्ये हे मटण अगदी छान शिजलेले आहे। मसाला अगदी छान भाजलेला आहे व त्याला अगदी छान तेल देखील सुटलेले आहे। आता हे शिजलेले मटण आपण या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे चमच्याने अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहे व याला छान उकळी येऊ द्यायची आहे। मंद आचेवर 5 ते 10 मिनिटे आपल्याला रस्सा छान उकळून घ्यायचा आहे। रस्सा उकळत असताना यावरती आपल्याला प्लेट झाकायची नाही। प्लेट झाकली तर रश्याला म्हणावा तितका कट येत नाही।
आता एका बाऊलमध्ये मी थोडे कोमट पाणी घेतलेले आहे व त्यामध्ये 10 ते 12 केशर काड्या टाकलेल्या आहेत. हे केसर पाणी आपल्याला बिर्याणीमध्ये वापरायचे आहे. यामुळे बिर्याणीला अगदी छान कलर येतो. 30 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता मटण अगदी छान मऊ शिजलेले आहे. भातही अगदी छान 80% शिजून झालेला आहे. मटण आपल्याला अगदी छान परतून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता तेल अगदी छान सुटलेले आहे. मटण देखील आपल्याला 80% होईल इतके शिजवून घ्यायचे आहे. मटण 80% शिजलेले आहे. आता यामध्ये आपण भाताचा थर लावून घ्यायचा आहे. भात देखील मी 70 ते 80% शिजवून घेतलेला आहे. भात बोटाने दाबून पाहिले असता त्यामध्ये थोडी कणी राहील इतपत आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे व त्यावरती एक पसरट तवा ठेवलेला आहे. तवा छान तापल्यानंतर त्यावरती मी बिर्याणीची पातेली ठेवलेली आहे. तवा तापेपर्यंतच आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. त्यानंतर मी गॅस बारीक करत आहे व 20 ते 25 मिनिटे याला छान वाफ देऊन घेणार आहे. भाताला खूप छान वाफ आलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. मस्तच. आता मी यामध्ये केसराची पाने अशा पद्धतीने सोडत आहे. केशराने बिर्याणीला अगदी छान कलर येतो. आता मी यावरती तळलेले काजू टाकून घेत आहे. अशा पद्धतीने भरपूर काजू मी येथे यावरती टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर पुदिन्याची 10 ते 12 पाने मी यावरती टाकून घेत आहे. आता मी यावरती तळलेला कांदा अगदी छान पसरवून घेणार आहे. मस्तच. अतिशय सुंदर अशी बिर्याणी येथे दिसत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. पुन्हा मी या बिर्याणीवरती प्लेट झाकून अगदी 7 ते 8 मिनिटे ही बिर्याणी छान वाफवून घेणार आहे. तोपर्यंत येथे मी कोशिंबीर करून घेत आहे. यासाठी मी काकडी खिसून घेतलेली आहे व त्यामध्ये बारीक केलेला कांदा टाकलेला आहे. आता मी यामध्ये 5 ते 6 चमच्या दही टाकून घेत आहे. हे सर्व मिश्रण मी चमच्याने अगदी छान मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये मी 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकणार आहे. त्याच पद्धतीने 1 चमचा मी साखर देखील यामध्ये टाकलेली आहे. हे मिश्रण मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे व अशा पद्धतीने येथे कोशिंबीर देखील आपली तयार झालेली आहे. भाताला देखील छान वाफ आलेली आहे व अगदी मस्त अशी बिर्याणी येथे शिजून तयार झालेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. या बिर्याणीमध्ये मटण हे सगळ्यात खालच्या बाजूला असल्यामुळे हे आता आपण अशा पद्धतीने अगदी छान मिक्स करून घेऊया. सर्व भातामध्ये आपल्याला हे मटण पसरवून घ्यायचे आहे. मस्त अतिशय सुंदर अशी बिर्याणी इथे तयार झालेली आहे. भात व मटण अगदी छान शिजलेले आहे. मस्तच. बिर्याणीला खूपच सुंदर असा कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय. ही बिर्याणी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत असला तरी ही बिर्याणी बनवण्यासाठी जी पूर्वतयारी करावी लागते ती केली, सर्व साहित्य अगदी व्यवस्थित एकत्र करून ठेवले तर बिर्याणी करत असताना आपली जी गडबड होते ती होत नाही. मस्तच अतिशय सुंदर अशी बिर्याणी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय. बिर्याणीतील भात देखील खूप कोरडा दिसत नाही. अगदी जसा हवा तसा भात झालेला आहे. याचे कारण म्हणजे भात शिजवण्याची योग्य पद्धत. त्याच पद्धतीने तांदूळ जेव्हा आपण या मटणामध्ये टाकतो तेव्हा त्यातील पूर्ण पाणी गाळून न टाकता तसेच आपल्याला या मटणामध्ये ते टाकायचे असतात. त्यामुळेच हा इतका सुंदर भात झालेला आहे. चला तर मग आता ही मटण बिर्याणीची थाळी तयार करायला घेऊया. सुरुवातीला या ताटामध्ये मी बिर्याणी वाढून घेत आहे. मस्तच अतिशय सुंदर अशी बिर्याणी दिसत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. मस्तच. आता यावरती मी थोडा फ्राय केलेला कांदा टाकून घेत आहे. त्याचबरोबर यावरती मी थोडे काजू देखील टाकून घेत आहे. आता वाटीमध्ये मी रस्सा घेत आहे. मस्तच. रश्याला देखील अगदी छान कट आलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. आता मी येथे कोशिंबीर ठेवत आहे व त्याच्यावरती लिंबूची 1 फोड. अशा पद्धतीने बिर्याणीची संपूर्ण थाळी येथे तयार करून झालेली आहे. अगदी महत्त्वाच्या टिप्स मी यामध्ये सांगितलेल्या आहेत. तेव्हा ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा
तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.